तर नमस्कार मंडळी. तुम्ही जर गावरान कुक्कुटपालन करत असाल आणि बरेचसे लोक काय करतात की कंपाऊंडसाठी आपण कोणती जाळी वापरावी, जे आपली लोखंडी जाळी असते त्याच्यावरती आपण कोणती जाळी जाळी वापरावी, त्यासंबंधी अनेक प्रश्न लोकांच्या मनामध्ये असतात. तर आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की जाळी आपण कोणती वापरावी. गावरान कुक्कुटपालनात आपण जी 5 फुटाची लोखंडी जाळी वापरतो, GI किंवा MS मध्ये. त्याच्यानंतर आपण वरती जो आपला पक्षी आहे, जो उंच उडून बाहेर जावा नाही, यासाठी आपण कोणती जाळी वापरावी. बरेचसे लोक नायलॉन जाळीचा वापर करत असतात. कोणी स्वस्त, आता मार्केटमध्ये खूप साऱ्या अशा जाळी मिळत असतात. तर चुकीच्या पद्धतीच्या जाळी आणून आपल्या शेडचे नुकसान होते व पक्ष्याचे नुकसान होते. ते नुकसान व्हावे नाही, त्यासाठी आपण मी कशा पद्धतीची जाळी वापरली आहे, गेले 3 वर्ष त्या जाळीला आपल्या काही झालेलं नाही. तीच जाळी मी तुम्हाला सजेस्ट करतो. आज संपूर्ण व्हिडिओ त्या जाळीवरती आपण तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर मंडळी, आपण आता जाळी बघणार आहोत की आपण कशा पद्धतीनं इथे बांधली आहे आणि गेली 3 वर्ष आपल्या जाळीला कशाही प्रकारे काही झालेलं नाही. आता ही बघू शकता आपण इथे लोखंडी जाळी वापरली आहे. ही फक्त 4 फूट आपण हाईट आहे या जाळीची. बघू शकता आपण खालून आपण असे लोखंडी अँगल घेतलेले आहे आणि त्यामध्ये आपण पूर्ण अशी कॉन्क्रीटमध्ये फिट केलेली आहे पूर्ण जाळी. जी लोखंडी आपली MS चीच आहे मित्रांनो, GI वापरली नाही आपण इथे. पैशाची बचत केली. आणि ही बघू शकता आता तुम्ही, ही वाली जाळी. आता ही जाळी मित्रांनो, ही एकदम माशाच्या तलावावरती वापरण्यात येते, ती जाळी आहे. हिला जर आपण असा पूर्ण समजा बोटाने तोडण्याचा प्रयत्न केला तरी हे आपलं बोट कापून जाईल, पण ही जाळी कटणार नाही मित्रांनो. आणि बघू शकता तुम्ही की या जाळीला पूर्ण 3 वर्ष कंप्लीट झाली आहे. आणि बरेचसे असे लोक जी मार्केटमधून जाळी आणतात नायलॉन वगैरे, तर ती काय होते की उन्हाने याचे पूर्ण तुकडे तुकडे पडून जातात. आता ही जाळी इतकी मजबूत आहे, तुम्हाला पाठीमागून सुद्धा मी शेडच्या दाखवतो आपण कुठून ती कुठपर्यंत आपण ताणली आहे. तर आता शेवटपर्यंत आपण व्हिडिओ बघा. आपण इकडं पूर्ण आता खालून खालून बघू शकता, तर जिथून आपल्या ह्या तारेच्या कंपाऊंडला सुरुवात झाली आहे तिथून आपण हातरून घेतली आहे वरतीपर्यंत. जेणेकरून काय होते की इथे ह्या जाळीला बघून मुंगूस, बाकीचे जे मांजर वगैरे हे आपल्या शेडच्या आतमध्ये येत नाही. ही जाळी इतकी मजबूत आहे मित्रांनो की याच्यामध्ये 2-3 मांजर अडकून पडले होते. आता ही बघू शकता आपण पूर्ण अशी खालून आपण लावली आहे आणि खाली अशी पॅक केली आहे पूर्ण व्यवस्थित. तुम्हाला दिसू शकते की आपण हे खालून अशी मातीमध्ये किंवा असे आपण कौलं वगैरे लावून ही पूर्ण पॅक केली आहे. आता पलीकडला जो भाग तुम्हाला दिसत आहे, आपल्या शेडला लागून एक शेत आहे आणि भरपूर इथं तिथे झाडी वगैरे आहे. आता तिकडून मुंगूस वगैरे येतात, पण ते जाळीच्या कारणानं आतमध्ये त्यांना शिरकाव करता येत नाही. आता जाळी इतकी मजबूत आहे ही की आपली कशी गेली 3 वर्ष आपण ह्या जाळी वापरत आहोत आणि कुठेच असं उन्हाच्यामुळे किंवा पावसामुळे आपल्या जाळीला कसल्याही प्रकारचं नुकसान झालेलं नाही. आणि ही व्यवस्थितरित्या अशी जाळी आहे. तर ही आपल्याला मार्केटमध्ये आपल्याला 325 रुपये किलो आपण ही आणलेली आहे आणि आपल्या शेडला जवळपास 2-2.5-3-3.5 हजारापर्यंत आपण ही जाळी आणली आहे. काही आपण लावली आहे आणि काही आपल्याकडे शिल्लक आहे. आपण हे बघू शकता, असे वरून अशी पूर्ण इथे एक रस्सी घेतली आहे, म्हणजे दोरी. त्या दोरीमध्ये आपण पूर्ण अशी ताणून घेतली आहे, जेणेकरून आपलं पूर्ण शेडचा वरचा भाग हा पूर्ण घेराव झालेला आहे. पाहू शकता याच्यावर वेली वगैरे चढल्या होत्या, त्या आपण काही कट केल्या आहे, काही कट करायचे आहे. तर अशीच जाळी आपण सुद्धा वापरावी, जेणेकरून काय होईल की पक्ष्याचं रक्षण होईल. आता इकडला जो भाग दिसतो तुम्हाला, पूर्ण इकडे अशा शेती वगैरे लागून आहे आणि इकडे भरपूर असे मुंगूस घुमत असतात. पण गेली 3 वर्ष आपण या जाळीचा उपयोग केल्यामुळे आपल्या पक्ष्याला
कुठेही काही धोका या गावरान कुक्कुटपालनामध्ये जाळलेला नाही आहे. आता इकडे बघू शकता आपण, इकडे अशा ह्या साड्या वगैरे लावून घेतल्या आहे. आता इथे आपण साड्या आणखी लावणार आहोत, ज्या काही 30-35 रुपयात आपल्याला मार्केटमध्ये मिळत असतात. हा मांडव आता आपल्याला व्यवस्थित करून घ्यायचा आहे. उन्हाळ्याचे दिवस येत आहे, खाली आपला उकिरडा आहे आणि तिथून आपण जे झाड आहे ते वरतून आपण कट करून घेतलं नाही, त्याच्यावरती असं कुठलाही अँगल वँगल न लावता आपण त्याच्यावरतून सुद्धा जाळी लावली. आता आपलं शेड हे गावाच्या शेजी असल्या कारणास्तव वरतून असे पक्षी वगैरे काही मोठे येत नाही आणि इथे रहदारीचा एरिया असल्यामुळे इथे ते सतत लोकांचं ये जा चालू असते, तर आपल्याला वरून कव्हर करण्याची काही गरज पडली नाही, जी मोठी जाळी आहे. आणि आपल्या घरीसुद्धा एक व्यक्ती 24 तास कोणी ना कोणी राहतो, त्यामुळे आपल्याला वरच्या भागात जाळी लावण्याची काही गरज पडली नाही. म्हणून आपण इथे पूर्ण ह्या 3-4ही बाजू आपण कव्हर करून घेतल्या. मांजर वगैरे इकडे आता गावाचा जो एरिया आहे, गावामध्ये मांजर भरपूर येत असतात, पण आपल्या या जाळीने खूप आपलं पक्ष्यांचे रक्षण केले आहे. आता ही जाळी आपण अशा पद्धतीची आपण शेतामध्ये सुद्धा वापरणार आहोत. मला ही चांगली जाळी वाटली आहे. ही मी पारशिवनी म्हणजे नागपूरवरून 30 ते 35 किलोमीटर अंतरावरती तिकडे शेती असतात म्हणजे माशांच्या, तिथून आपण त्या एका शॉपचा एक रिसर्च केलं आणि तिकडे काही मित्र आहे आपले, त्यांनी आपल्याला सांगितले की तिथे आपल्याला जाळी मिळेल, तर आपण तिथून ते जाळी आणली. जर कोणी या एरियाच्या आजूबाजूला कोणी राहत असेल, तर त्यांना या पद्धतीची जर जाळी लागत असेल तर माझ्याशी कॉन्टॅक्ट करू शकता. मी त्यांना त्या शॉपचा ॲड्रेस वगैरे सर्व देईल आणि तुम्हीसुद्धा अशाच प्रकारची तुमच्या भागात जर जाळी मिळत असेल तर तुम्ही याच प्रकारची, आता बघू शकता माझा बोट हा पूर्ण ताणतो तरी ते तुटत नाही. हे मित्रांनो, याच्यात जर एखादं जनावर जर अटकलं तर ते सहजासहजी निघत नाही. तुम्हाला पूर्ण कात्रीने किंवा चाकूच्या साहाय्याने याला कट करावं लागेल, तेव्हाच ते निघेल. मी मांजर याच्यातून अशाच पद्धतीचे काढले होते, कट करावं लागली तेव्हा ते मांजर निघाली आहे. आता अशाच पद्धतीचं तुम्ही सुद्धा जाळी वापरा, जेणेकरून आपल्या जे पैसे आहे ते आपण खूप मोठ्या कष्टाने आपण गावरान कुक्कुटपालनात आपण पैसा इन्व्हेस्ट करत असतो आपल्या पक्ष्याच्या रक्षणाकरिता. तर कुठल्याही प्रकारची अशी नायलॉन वगैरे जाळी न घेता तुम्ही या पद्धतीची जाळी घ्या. तर मित्रांनो, असेच आपले गावरान कुक्कुटपालनासंबंधीचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक आणि शेअर करा मित्रांनो. धन्यवाद.